श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती साई पूर्ण आश्वासन देती, म्हणती आपुली संपूर्ण अनुमती, चरित्र स्थिती वर्णावया। तुम्ही आपुले कार्य करा, मनियत किंचितही न कचरा, विश्वासपूर्ण मद्वचनी धरा, निर्धार करा मनाचा, केली आमल्लीलेचे लेखन, होईल अविद्या दोष निरसन, भक्तिभावे करिता श्रवण, प्रपंच भान मावळेल, उठतील श्रवण सागरावरी, भक्ती प्रेमामृताच्या लहरी, बुडिया देता उपरा उपरी, येतील करी बोधरत्ने, ऐकोनी निशंक झाले मन, साई पदी केले नमन, मग हे चरित्र लेखन, यथा स्मरण आरंभी, हे शब्द येताच बाबांचे ओठी, तीच बांधली शकून गाठी, घडून येणार आता हे गोष्टी, मी तो वेठीचा बिगारी, पहा अगम्य हरीची लीला, त्या वीण न कळती अन्याला, श्रुतिशास्त्र वेद मुकावला, थांग लागला ना कोणा, शास्त्र विशारद वेदवादी, प्रज्ञावंत पंडितादी, घटपटादी वाद प्रवादी, यांच्या नादी भरू नका, हरिनिज भक्तांचा केला भाळ्या भोळियांचा भुकेला, प्रेमालागी समूळ विकला, सदा हठेला दांभिका, यातची तुमचे कल्याण आहे, माझेही अवतार सार्थक
नित्य सौख्य समाधान सत्यवचन मानावे. जो मज लागे अनन्य शरण विश्वासयुक्त करी मद्भजन. माझे चिंतन माझे स्मरण तयाचे उद्धरण प्रीद माझे. माझे नाम माझी भक्ती माझे दप्तर माझी पोथी. माझे ध्यान अक्षय चित्ती विषय स्फूर्ती कैची त्या. कृतांताच्या दाढेतून काढीन मी निज भक्ता ओढून. करिता केवळ मत्कथा श्रवण रोग निरसन होईल. कथा करा सादर श्रवण त्यावरी करा पूर्ण मनन. मननावरी निधिध्यासन समाधान पावाल. अहं सोहं जाईल विरोन उन्मन होईल श्रोतियांचे मन. चित्त होईल चैतन्य घन अनन्य परिपूर्ण श्रद्धेने. साई साई ती नाम स्मरण करील सकल कलिमल दहन. वाणी श्रवण गत पाप भंजन एक लोटांगण घालिता. कार्य जरी नव्हे सामान्य आज्ञा केली शिरसामान्य. बाबांसारिखा असता वदान्य कापा दैन्य आदरावे. कोणा हाती बांधविली रावळे कोणासी कीर्तन रंगी लाविले. कोणासी तीर्थयात्रे धाडिले मज बैसविले लिहावया. अवघ्या परिसमी पामर कवळ गुणे हा करुणा सागर. दयाघन ओळला मजवर मी तर काही जाणेना. हाची गुरु कृपेचा नवलावा की जेथ काही न लव ओलावा. तेथेही निबर तरु फुलावा दाट उपलावा अप्रयासे. कोणी पुढे बांधितील मठ कोणी देवालये कोणी घाट. आपण घेऊ धोपट वाट चरित्र पाठ साईचा. कोणी सत्कार पूर्वक अर्चन कोणी करीती पाद संवाहन. उत्कंठित झाले माझे मन गुणसंकीर्तन करावे. कृतयुगी जे प्राप्त ध्याने त्रेतीय जने द्वापारी अर्चने. ते प्राप्त सर्वनाम संकीर्तने गुरुभजने कलियुगी. अनधिकारी उघड उघड चिंध्या भाराभर एक नाधड. तेथे ऐसे हे अवजड कार्यावघड घ्यावे का. यत्न न करिता उगे बसावे. आज्ञाभंग पातकी व्हावे. आज्ञा पालन करू जावे तरी व्हावे हे कैसे. समर्थ साईची निज स्थिती यथार्थ वर्णाया कोणागती. स्वयेच भक्तार्थ कृपा करीती तरी ते वदविती स्वये
केतन चले धाव, तेथे मी का बांधिली हाव, ऐसे बोलावयासी वाव, ठेविला न ठाव कवणा ते, उचलिली जेव्हा हाती लेखण, बाबांनी हरिले माझे मी पण, लिहिती आपुली कथा आपण, ज्याचे भूषण त्याजला, हे तो संत चरित्र लेखन, संतावीण करील कोण, बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन, गगना आलिंगन दाना सम, अति गहन तयांचे महिमान, वर्णावयासी मी मतिहीन, त्यांनीच उचलूनी आपुले आपण, निर्मुक्त वचन व्हावे की, बाबा जरी मी जन्मता ब्राह्मण, तरी श्रुती स्मृती नेत्रविहीना, जरी हे या जन्मादूषण, परिमज भूषण आपुले, श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन, काणा तो जो एकेहीन, अंधची तो जो उभयविहीन, हीन दीन तैसा मी, आपण मज अंधाची काठी, असता मज काय आटाटी, टेकीत टेकीत पाठी पाठी, धोपट वाटे चालेन, आता पुढारा काय करावे, मज पामरा नाही ठावे, आपणची बुद्धिदायक व्हावे, संपादावे निज कार्य, मुके बृहस्पती समबोलती, पंगु मेरु पर्वत लंघिती, ही जयांची अतर्क्य शक्ती, तयांची युक्ती त्या ठावी, मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जोवरिया देही श्वास, निज कार्यास साधुनी घ्या, आता आपण श्रोते जन, जाणितले जी ग्रंथ प्रयोजन, साईच लिहिता लिहविता आपण, भक्त कल्याण कारणे, कैसा वाजेल पावा की पेटी, चिंता नाही उभया पोटी, ही तो वाजवित्या टाटी, आपण कष्टी का व्हावे, की जे चंद्रकांत स्त्रवत, ते काय तया पोटीचे अमृत, ती तो चंद्राची करामत, चंद्र निर्मित चंद्रोदयी, किंवा सागराये भरती, ती काय त्याची निज कृती, तीही चंद्रोदयाचे हाती, सागर कृती नव्हे ती, असो टाळोनी भवरे खडक, सागरी नाव चालाव्या तडक, म्हणून जैसे लाल भडक, दीप निदर्शक लाविती, तैशाची साई नाथांच्या कथा, ज्या गोडीने हिणवितील अमृता, भवसागरीचे दुस्तर पंथा, अतिसुतरता आणीतील, धन्य धन्य या संत कथा, श्रवणद्वारे अंतरी रिघता,
बाहेर निघे देहाभिमानता द्वंद्ववार्ता नुरेची जवजवयांचा हृदयी साठा तव तव विकल्प पळे बारा वाटा ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमितयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था मायातीत ब्रह्मकाय काय तत्तरणार्थ उपाय कर्म धर्माचरणे हरि हा प्रिय कैसे निहोय निज भक्ता आत्यंतिक क्षेमते काय भक्ति मुक्ति विरक्ति काय वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादि विषय अति गूढ एतदर्थ जयाते गोडी तयांनी पुरवाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथादी कृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावी कृतयुगी शमदम त्रेतीय जन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वांसी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातिहीन हे एक साधन सकळाते असेल जयाचे पुण्य पदरी तोच या कथा श्रवण करी कोणास येतील निद्रालहरी तयाही श्रीहरी जागवील वावे विषय भोग अनवरत तेन लाभता ते दीन चित्त तयांसी हे संत कथामृत विषय निर्मुक्त करील योग याग ध्यान धारणा करू जाता प्रयास नाना आयास न लगे या कथा श्रवणा एका अवधाना वाचून ऐसी ही साईची कथा निर्मळ परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ जळतील पंच महापापे प्रबळ जातील समूळ विलयाला आम्हा भवपाशी जखडिले तेणे निज रूप वेढिले श्रवणे ते वेढे होतील ढिले स्वरूप पहिले लाधेल व्हावे कथांचे आमरण स्मरण घडावे तयांचे नित्य परिशीलन
लागे अर्थी आणि कवचन, बोलिले बाबा करवितो श्रवण. अहोजी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देईजे. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली, वारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस. अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबास, करीती शिफारस ती परिसा. अण्णा समाजी मोठी काळजी, बाबांच्या समोर करीती अजीजी. यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी. याजवर लावा की आस दुजी नोकरी, ही पेन्शन काय पडेल पुरी. अण्णा साहेबांची चिंता निवारी, ऐसे करी काही गा. बाबा तव वदती प्रत्युत्तरी, मिळेल मेलित यासी नोकरी. करावी आता माझी चाकरी, सुख संसारी लाधेल. ताटे याची भरली सदा, याव जीवन रीती कदा. भावे मत्पर होता सर्वदा, हरतील आपदा तयाच्या. काही केले काय झाले, म्हणती जनते समजात चळले. धर्माचरण जयांनी वर्जिले, तयास पहिले वर जावे. समोर येता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे. त्यांच्या छायेसही न रहावे, पडल्या सहावे कष्टही. आचारहीन शीलभ्रष्ट, विचारहीन कर्मनष्ट. देखेना जो इष्टानिष्ट, केवी तो अभिष्ट पावेल. लाग्या बांध्या वीण विशेषी, कोणी न येई आपुले पाशी. श्वान सुकर कामाशी, हडहड कुणासी करू नये. येथून पुढे भक्तिभावा, करावियाने माझी सेवा. करुणा येईल देवाधिदेवा, अक्षय ठेवा लाभेल. मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरवसी. साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी सुपूज्य. मी तो अष्टधा प्रकृती रूपाने, भरलो आहे चौबाजूने.
माझे हे जे कविरावे तया कामनीय काय असावे सर्वी वसावे सर्वस्वी कामनाया बुद्धीत उगवती आत्मयासी संबंधन धरिती साई महाराज निजात्ममूर्ती कामना स्फूर्ती तेथे कैची कामनांचे नाना प्रकार मी कोण हे कळताची सार विरोनी जाती जैसी गार रविकर निकर संतप्त मन बुद्ध्यादी इंद्रियांसकट नवे मी स्थूल विराट नवे मी हिरण्य गर्भ अप्रकट साक्षी मी जुनाट अनादि एवं गुण इंद्रियां परता नाही मज विषय तत्परता नाही मज वीण ठावरिता करता करविता मी नव्हे मन बुद्ध्यादी इंद्रिय गणा अवघा जडही जेथे ओळखणा तेथेच विरक्ती प्रकटेल जाण सारील आवरण ज्ञानाचे स्वरूपाचे जे विस्मरण तेची मायेचे अवतरण शुद्ध पूर्णानंद स्मरण तोची मी चैतन्य घन रूप त्या मजकडे फिरविणे वृत्ती तीच सेवा तीच मद्भक्ती चिदानंद मी होता प्रतीती शुद्ध स्थिती ते ज्ञान अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानमानन्दं ब्रह्म जगन्नित्यत्वे जगद्भ्रम सत्यत्वे ब्रह्मतोहामि नित्यशुद्ध बुद्धमुक्त वासुदेवो हमो मन्दित सत्यश्रद्धा भक्ति सहित पूजन स्वहित हे माझे ऐसे मी कोण ते समजून करावे माझे यथार्थ पूजन वरी न्हावे अनन्य शरण जावे समरसून मज माझी नदी जाता समुद्रा शरण येईल काठी पुन्हा परतोन उरेल कावे गळे नदी पण देता लिंगन अर्णवा स्नेहयुक्त कार्पासवाती भेटू जाता दीपक ज्योती स्वये पावे दिव्य दीप्ती तैसीची गती संतपदी अल्ला मालिक चैतन्य घन या वीण चित्ता नाही चिंतन शांत निरपेक्ष समदर्शन तयाचे मी पण तैकैचे निर्ममत्व निरहंकृती निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती याही चार गुणांची जैवस्ती मी पण स्थिती तैकैची तात्पर्य हे आठही गुण साई अंगी असता संपूर्ण मी पणासी तैकैचे स्थान सेवू मी पण तैकैसे विश्वी भरले जयाचे मी पण तयाचाची अंश माझेही मी पण करावे साई पदी समर
अर्पण हीच संपूर्ण मम सेवा. माझी सेवा माझे भजन अनन्यपणे मजसी शरण. तो होय मद्रूप जाण भगवंत वचन भागवती. कीटकी सही भ्रमर ध्यान तेणे तिला दे भ्रमरपण. शिष्य ही करिता निज गुरु भजन निज गुरु समान तो होय. समान शब्दे जे वेगळेपण तेही नसाहे गुरु एक क्षण. गुरुत्व नव्हे शिष्यावीण शिष्यत्वा अभिन्न गुरुपण. असो पूजा जयाची आज्ञा पिली तो मी कोणही व्याख्या केली. पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली ओघासी आली ती कथितो. शिर्डीसी आला एक रोहिला तोही बाबांचे गुणांसी मोहिला. तेथेची बहुत दिन राहिला प्रेमे वाहिला बाबांसी. शरीरे पुष्ट जैसा खेला स्वैरवर्तीन जुमानी कोणाला. फक्त कफनी पाय घोळ अंगाला येऊनी राहिला मशिदीत. दिवस असो वानिशी मशिदीसी वाचावडीसी. कलमे पढे उंच स्वदेसी अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा ग्रामलोक फार कंटाळला. मध्यरात्री सही त्याचा टकळा अडथळा सकळा झोपेला. दिवस खपावे उन्हात तान्हात शेतात अथवा रानावनात. रात्री ही झोप नाही निवांत लोक नितांत कदरले. नसेल होत बाबांना ताप लोकांचे तो मोठे पाप. नाही रात्री सुखाची झोप आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर धरावा कोठवरी तो धीर. रात्रंदिनही किरकिर मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधीची माथे फिरू वरी बाबांचा बळकट धीरू. होता त्याहूनही अनावरू मग तो थोरू जाहला. चढेला आणि ताठर झाला लोकांवरी तोंड टाकू लागला. निस्सीम बेफाम उरफाटला गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली शरणागतासी पाठीसी घाली. म्हणून गावीची सर्व मंडळी काकुळती आली बाबांसी. परिबाबान लक्ष देती ग्रामस्थासीच उलट वदती. नका सतावू रोहिल्या प्रती तो मज अति प्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घर घुशी नांदून घटे तया पाशी. यावया टोके ती मज पाशी चुकवूनी त्यासी ते वशी. नाही रांडेला
चालिता तिजसी बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे तेची संधी, शिरूपा हे रांड दुर्बुद्धी. तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी, सुख समृद्धी मज तेणे. जावे न कोणी त्याच्या वाटे, ओरडू द्या मुक्त कंठे. तया वीण मज रात्र न कंठे, सौख्य मोठे त्याचेनी. याची ही ओरड येणे परी, आहे मज बहु हितकारी. ऐसा हा रोहिला परोपकारी, बहु सुखकारी मज लागी. ओरडू द्या त्यासी यथेष्ट, त्यातची आहे माझे इष्ट. ना तरी ती रोहिली दुष्ट, देईल कष्ट मज लागी. स्वयेची मग जै थकेला, आपोआप स्वस्थ राहील. कार्यभाग तुमचा साधेल, मजही न बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज, खुंटला मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज, काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्यासी उल्हास, वरी हा आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठ शोष, असम साहस मांडिला. जन समस्त आश्चर्यापन्न, केवढे बाबा क्षमा संपन्न. जेणे व्हावे मस्तक भिन्न, तेणेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड, घशासी कैसी नवे कोरड. बाबांची परी एकची कोरड, नका दरडावू तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबांवरी अत्यंत आदर. कलमे निज धर्मानुसार, हर्ष निर्भर पढे तो. वाणी हळुवार किंवा मोठी, कोणास याचा विचार पोटी. स्फुरणासवे उठा उठी, गरजत उठी हरिनाम. निसर्गदत्त घर घर स्वर, अल्लाह अकबर नाम गजर. कलमे पढे आनंद निर्भर, नित्य निरंतर रोहिला. जयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा. म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा, भजनी साळा जया ते. मद्भक्ता यत्र गायन्ति, तिष्ठे तेथे मी उन्निद्र स्थिती. सत्य करावया हे भगवदुक्ती, ऐसी प्रतीती दाविली. ओले कोरडे मागूनी खाईल, ना तरी उपाशी ही राहील. तया रोहिल्यासी कैची बाईल, कोठूनी जाईल बाबांशी. रोहिला कफल्लक दिडकी सभारी, कैचे लग्न कैची नारी. बाबा बाळ ब्रह्मचारी, कथा ही सारी माईक. करीन
ऐकत राहतील अहर्निश, निद्राचे विषतया पुढे. कोठे कलम्यांची प्रबोधवाणी, कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी. तयांसी आणावया ठिकाणी, बतावणी ही बाबांची. हाची अभिप्राय येणे रीती, बाबांनी सकळा दाविली प्रतीती. रोहिल्याची आवडे मज संगती, नामी प्रीती तया ते. दृश्य दृष्टा आणि दर्शन, अवघेची जया चैतन्य घन. तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही. एकदा माध्यान्नी आरती झाली, मंडळी स्वस्थानी जावया परतली. बाबांच्या मुखा वाटे जी निघाली, मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा. की तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा, मज निरंतरा लागती. येणे निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्यामी. तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा. भूती सबाह्याभ्यंतरी, भरूनी उरलो मी चराचरी. हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था. मीची सकलेंद्रिय प्रवर्ता, करता धरता संवर्ता. लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैचेही साकडे. तोची माझा जै विसर पडे, माया कोरडे उडवीतै. दृश्य जात हे मत्स्वरूप, कीड मुंगी रंक भूप. हे स्थिर जंगम विश्व अमूप, हेची निजरूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा. अभेद रूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार. होणे जरी गुरुपदी लीन, तेणे करावे गुरुगुण गायन. अथवा करावे गुरुकथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन. प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन पावेल. असता जरी गर्क संसारी, पडली संत कथा कानावरी. यत्न न करिता तिळ भरी, कल्याणकारी ती स्वभावे. मगती भक्ती भावे परिसता, केवढे श्रेय चढेल हाता. श्रोता विचार करावा चित्ता, आपुल्या निजहिता कारणे. जडेल तेणे गुरुपदी प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम. न लगे दूजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण.
हुरहुरी मिळेल मेली तया नोकरी. हे जे बाबा बदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल. नरसेवेचा संबंध जडेल परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा खरी तथापि माझी ही इच्छा. नव्हती ऐसे नाही अनिच्छा प्रारब्ध भोगेच्छाही नव्हे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी संसार निर्वार हसोय लागावे. साईही बोटाने गुळ दाखवी परी पाजवी औषध. ते औषध या गुळाचे आशे पिऊनी झालो भाग्यवशे. नोकरी ही अकल्पित लागली कासे द्रव्याभिलाषे स्वीकारिली. गुळ झाला तरी शेवट खाता खाता येणार वीट. बाबांच्या उपदेश मधाचे बोट साखिता चोखट वाटले. नोकरी नव्हती चिरस्थायी चालून गेली आलिया पायी. बाबांनी बसविले ठाईचे ठाई सौख्य अनपायी भोगावया. हे विश्व संपूर्ण चराचर भगवत स्वरूपची साचार. परी भगवंत विश्वाहुनही पर परार पर परमात्मा. ईश्वर प्रपंचेसी अभिन्न प्रपंच ईश्वरेसी भिन्न. प्रपंच तेथुनी चेतना चेतन तयाधिष्ठान ईश्वर. भगवंताची पूजा स्थाने अष्टप्रकार असती जाणे. प्रतिमा थंडीला दियानाने सर्वा तुळणे गुरुश्रेष्ठ. कृष्ण स्वये ब्रह्मपूर्ण तोही धररी सांदीपनी चरण. म्हणे करिता सद्गुरु स्मरण मी नारायण संतुष्टे. मज होनी मज सद्गुरु स्तवन आवडे की सहस्र गुण. ऐसे सद्गुरुचे वरिष्ठपण महिमान गहन तयाचे. गुरुभजना जो पाठी मोरा तो एक अभागी पापी खरा. भोगी जन्म मरण येर झारा करी मातेरा स्वार्थाचा. मागुती जन्म मागुती मरण हे तो लागले नित्य भ्रमण. म्हणून करूया कथा श्रवण निजोद्धरण संपादू. संतमुखीच्या सहज गोष्टी अविद्येच्या तोडिती गाठी. तारक होती अतिसंकटी म्हणून पोटी साठवू. नकळे कैसा येईल वेळ घालून देतील कैसा मेळ. हा अल्ला मियाचा सर्व खेळ भक्त प्रेमळ प्रेक्षक. गाठीसी नसता प्रज्ञाबळ काय म्हणावे हे दैव सबळ. जे मी लाधलो
आश्वासन जेणे मत्परत्व आणि मत्पूजन काय ते दिग्दर्शन जाहले. आता आपण श्रोते जन कराल पुढील अध्यायी श्रवण. समर्थ साईनाथांचे अवतरण शिर्डीत कैसे न जाहले. लहान थोर तुम्ही सगळे हे साईचे चरित्र आगळे. हो निक्षणैक संसारा वेगळे परिसा भोळे भाविक हो. स्वये जरी निर्विकारी साई नटनाटकी अवतारी. वर्ते माया कार्यानुसारी जैसा व्यवहारी प्रापंचिक. समर्थ साई या अल्पमंत्रे समर्थ साई समर्थ साई समर्थ साई या अल्पमंत्रे. ध्याती जयाची पदे पवित्रे समर्थ साई या अल्पमंत्रे. ध्याती जयाची पदे पवित्रे. हालवी जो भक्त भवमोक्ष सूत्रे पावन चरित्रे तयाची. एवंच पावन साई चरित्र वाची तयाचे पावन वक्त्र. श्रोतयांचे पावन श्रोत्र होईल पवित्र अंतरंग. प्रेमे करिता कथा श्रवण होईल भव दुःखांचे हरण. ओळेल साई कृपाघन प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध. लय विक्षेप कषाय रसास्वाद हे श्रवणा अपाय. दूर सारा हे अंतराय श्रवण सुखदायक होईल. न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शरीर शोषण. न लगे तीर्थयात्रा पर्यटन चरित्र श्रवण एक पुरे. प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्तिवर्म. सहज लाधेल परमार्थ परम नासेल विषम अविद्या. न लगे इतर साधनी क्षीण करू हे साई चरित्र श्रवण. संचिताणी क्रियमाण अल्प प्रमाण ही नुरवू. कृपण वावरो कवण्याही गावा चित्तासमोर पुरलेला ठेवा. जैसा तयासी अहर्निशी दिसावा तैसाची वसावा साई मनी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनं नाम. तृतीयोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.